गुड मॉर्निंग. तर रोज सकाळी माझं हे काम असतं. 2 दूध आहे म्हणजे की एक म्हशीचं आणि एक गाईचं. दोन्ही दुधांची साय काढायची. साय खूप मस्त येते आणि त्याचं तूप पण छान होतं. त्याच्यानंतर श्रीशाला अंगणवाडीमधून आणायचं होतं. तिच्या मॅडमचा फोन आला होता पण ती काही येत नव्हती म्हणून तिचे पप्पा पण आले होते. मग आम्ही दोघांनी मिळून तिला आणलं. त्याच्यानंतर त्यांना जायचं होतं बीडला कारण बराचसा माल संपला होता शॉपमधला आणि ते बोलले की मी आज दुपारी जातो. आता रोज जातो जातो करते आणि शेवटी आज पाईप लावलंच आहे म्हटल्यावर कोटी पण धुवून घ्यावं म्हटलं म्हणजे उद्या आपल्याला काम येईन. आता मला कलर तर करायची ही माझ्या सासूबाईच्या हातची कोठी आहे. त्याच्यानंतर मी घरात आले आणि झाडून वगैरे टाकलं कारण सकाळी मी झाडलं नव्हतं. दुपारून मला 2च वाजले आणि त्याच्यानंतर श्रीशा झोपेतून उठली होती. आता तिचं ना बोट कशाने चिरलं आहे मला माहिती नाही पण तिने मला काल दाखवलं. आता सकाळी जाताना अंगणवाडीमध्ये मी तिला हँडसप्लस लावून दिलं होतं. ती काढून आली आणि झोपेतून उठल्या उठल्या मला म्हणत होती की आई मला परत लावून दे आणि मी इकडून तिकडून लावून पण दिलं आणि तिला छान असं व्यवस्थित समजून सांगितलं की श्रीशा दुखू राहील तुझं, तू बिलकुल काढू नको. पण दुसऱ्याच सेकंदाला बघा आता तुम्ही पुढे तुम्हाला दिसतेच तिने लगेच काढून माझ्या हातात दिलं. मला इतकं हसू आलं ना. किती पण समजून सांगा पण ते करणार आपल्याच मर्जीचं. मग एक कस्टमर केलं. आता कस्टमरची गोष्ट सांगायची म्हटल्यावर 20-30 रुपयाचं कस्टमर होतं पाळतं. तर त्यांनी म्हणले की ही 6 महिन्याचं टिकतं का. आता मला एक कळत नाही माणसाची गॅरंटी राहिली नाही तर ह्या कानातल्यांची कधी गॅरंटी द्यायची. नंतर ना माझी अचानक रिंगवर नजर गेली आणि इतक्या सुंदर आणि इतक्या प्रिटी मस्तपैकी रिंग आल्या ना. मी त्याच्यात ट्राय पण केलं. खूप सुंदर अशा दिसत होत्या आणि मी एक घातली पण हातात. आता बघू किती दिवस छान राहत. काल मी ब्लॉग टाकला त्याच्यावर तुम्ही कमेंट्स पण केले आणि मेसेज पण केले तर मला खूप छान वाटलं आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात हे बघून पण खूप भारी वाटलं आणि असंच तुम्ही सपोर्ट कराल हे मला माहिती आहे. तुमच्या प्रेमामुळेच हे सगळं होऊ शकत आहे. सो प्लीज नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आज आपले इन्स्टाचे 4300 फॉलोअर्स झाले त्यासाठी पण खूप खूप थँक्यू. फेसबुकचे 7000 झाले त्यासाठी पण थँक्स आणि फॉलो करायला विसरू नका. आज आपला मोठा ब्लॉग आलेला आहे. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बाय.